पुढची धक्कादायक अशी बातमी आहे मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पामधून। कारण एका आठवड्यामध्ये 5 वाघांचा कुत्र्यापासून विषाणू संसर्ग होऊन मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडली आहे। 5 वाघांच्या मृत्यूनंतर आता मध्य प्रदेश वन विभाग हाय अलर्ट वरती गेलेला आहे आणि चांगलाच अलर्ट झालाय। दुसरीकडे महाराष्ट्रामधल्या वन्यजीवांना संसर्गाचा धोका वाढल्यामुळे चिंता देखील वाढती आहे। मध्य प्रदेशामधल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकानंतर एक अशा 5 वाघांचा केनाइन डिस्टेंपर व्हायरस म्हणजेच CDV यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। 21 एप्रिल ते 28 एप्रिलच्या दरम्यान T141 या वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांचे एकानंतर एक असे मृत्यू झाले होते आणि याच व्हायरसचा हा परिणाम असल्याचं स्पष्ट झालं। कान्हा व्याघ्र प्रकल्पामधील अशक्त होऊन मृत्युमुखी पडलेली वाघीण आणि तिच्या 4ही बछड्यांचे नमुने हे जबलपूरमधल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। प्रयोगशाळेनं 5ही वाघांचा मृत्यू केनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे झाल्याचं प्रमाणित केलं। धक्कादायक बाब म्हणजे हा जो व्हायरस आहे तो कुत्र्यांमध्ये आहे आणि सध्या तो मांजरांमध्ये देखील दिसून येतोय। त्यामुळेच वाघ आणि बिबट्या संसर्ग झालेल्या कुत्र्या मांजरीमुळे केनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे ते आजारी पडतायत। दरम्यान जवळपासच्या गावकऱ्यांनी वाघांच्या मृत्यूच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली। वाघांचा मृत्यू दुर्दैवी आहे, पर्यटनाच्या क्षेत्रावरती त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होती आहे। हम लोग यहाँ इस गेट के भरोसे में बैठे हुए हैं। ऐसी बुरी घटना आज तक कभी हमारे शहरी रेंज में घटित नहीं हुई है। हमको रोना आ रहा है। आज दिन हम लोगों को ऐसा उम्मीद बन गया था कि हमारे यहाँ अच्छी साइटिंग हो रही है, अच्छा टूरिस्ट आ रहे हैं, ऐसा हम लोग देख रहे थे। लेकिन ना जाने ये किसकी नज़र लग गई, कौन क्या पॉइजन हो गया, क्या घटना के कारण से वो छोटे छोटे बच्चे, वो बच्चे नहीं मरे, हमारे परिवार के सदस्य ऐसे खत्म हो गए। वो आज हमको रोना आ रहा है। लगातार हम बताने की गुंजाइश भी नहीं है। आसपास डॉग्स वगैरह में ये जनरली होता है, तो इसका कब आउटब्रेक होगा ये कुछ कह नहीं सकते। जैसे हमारे कोरोना का हमारे वायरस हमारे अंदर कहीं ना कहीं होगा, लेकिन वो जब आदमी कमज़ोर होता है, कुछ उसमें दूसरी प्रॉब्लम्स होती, तब वो ये वायरस फिर वो हो जाता है, एक्टिव हो जाता है ज़्यादा। तो स्वस्थ एनिमल में अपने से लड़ने रोग प्रतिरोधक क्षमता जिसमें ज़्यादा है वो उसमें तो लड़ लेता है, लेकिन जहाँ कमज़ोर होता है थोड़ा सा, तो एनिमल उसमें संभावना बढ़ जाती है। तर अवघ्या 7 दिवसांमध्ये या 5 वाघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मध्य प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामधला वन विभाग देखील काहीसा सतर्क झालेला दिसतो आहे। कुत्र्यापासून विषाणूंच्या संसर्गामुळे या 5 वाघांचा मृत्यू झालाय। त्यामुळे 5 वाघांच्या मृत्यूच्या नंतर वन विभाग नेमकी काय खबरदारी घेतोय ते देखील बघूया। सरही सेक्टरमधल्या 5 किलोमीटरचा भाग हा नो गो झोन असा घोषित करण्यात आला। संपूर्ण परिसरामध्ये इतर वाघांवरती नजर ठेवण्यासाठी हत्तीवरून गस्त घातली जाते। परिसरामध्ये 40 कॅमेरे ट्रॅप बसवण्यात आले आहे। जंगलामधील पाणवठ्यांमधील पाण्याची चाचणी होती आहे। वन्य प्राण्यांच्या विष्ठेची देखील चाचणी केली जाते। वन्य क्षेत्राशेजारील 80 गावांमधल्या कुत्र्यांचं लसीकरण सध्या सुरू आहे।